एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आज आम्ही आमच्या अतिशय परिचित अशा एका स्तोत्राकडे जाणार आहोत. मी परिचित असं म्हणत असताना मी असं म्हणेल की संडे स्कूलमध्ये आमच्यासाठी पाठांतरासाठी अतिशय आवडीची, आमची फेवरेट अशी जी स्तोत्र होती किंवा लेकरांची असतात, त्यातल्या एका स्तोत्राकडे आपण जाणार आहोत. आपल्याला माहित आहे 23वा स्तोत्र आणि 100वा स्तोत्र आम्हाला पाठांतराला खूप छान वाटतं. 100व्या स्तोत्रातल्या एका वचनाकडे जाणार आहोत. आपण स्तोत्रसहिता 100 आणि त्याचं 3रं वचन वाचणार आहोत. त्या 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर हाच देव आहे असे जाणा, त्यानेच आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. प्रियानो, हे जे काही वचन आहे ते आम्हाला काही विशेष गोष्टी सांगत आहे. विशेष करून या स्तोत्राची जी सुरुवात आहे, पहिली 2 वचनं जी काही आहे ते एक प्रकारचं आवाहन आहे, नाही का? आणि आवाहन म्हटलं की काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी, काहीतरी उदात्त गोष्टी करण्यासाठीच एक प्रकारचं आमंत्रण असतं. आणि हे आमंत्रण काय आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा बरं, त्या ठिकाणी सुरुवातीची 2 वचनं अशी म्हणतात, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गायन करीत त्याच पुढे या. जेव्हा आम्ही असा विचार करतो की यामध्ये आवाहन केलेलं आहे, विचार करूया की आवाहन कोणी आणि कोणाला केलेलं आहे. जर यातला वक्ता कोण आहे मला जर विचारलं तर मी असं म्हणेन की स्तोत्रकर्ता आहे. असा काही खास उल्लेख नाहीये ते स्तोत्र कोणी लिहिलेला आहे. मी असं म्हणेन की स्तोत्रकर्ता हा वक्ता आहे. आणि अर्थातच तो कोणाला आवाहन करीत आहे किंवा तो कोणाला संबोधन करीत आहे असं जर म्हटलं तर असं म्हणता येईल की तो पृथ्वीवरील सर्व लोकांना आवाहन करीत आहे. कारण तिथे सुरुवातच अशी आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक. कारण परमेश्वराचं एक वैशिष्ट्य आहे, देवाच्या वचनाचं किंवा देवाचं एक वैशिष्ट्य आहे, तो कोणासाठी मर्यादित नाहीये. देवाचं वचन किंवा देव हा कोणासाठी मर्यादित नाहीये. म्हणजे तो फक्त एका जाती, जमाती, समाजासाठी मर्यादित नाहीये. तो कोणा राष्ट्रासाठी मर्यादित नाहीये. तो आमच्या पृथ्वीवरील, या भूतलावरील सर्व मानव जातीसाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि म्हणून आवाहन देखील मानव जातीला केलेलं आहे, संपूर्ण जगाला त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि असं म्हटलंय की त्याची स्तुती करा, त्याचा जय जयकार करा. का करा, नाही का? याचं कारण दिलेलं आहे. तिथं असं म्हटलंय की आपण या ठिकाणाहून 5 सत्य पाहणार आहोत. या 3ऱ्या वचनामधून 5 सत्य बघणार आहोत. पहिलं सत्य असं आहे, तिथे असं म्हटलंय, परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. पहिला मुद्दा आहे, परमेश्वर हाच देव आहे. प्रेरणा, जेव्हा आम्ही असं म्हणतो की परमेश्वर हाच देव आहे, याचा अर्थ असा आहे की तो सर्व समर्थ देव आहे. जेव्हा परमेश्वर असा शब्द प्रयोग केला जातो, प्रेरणा तिथं असं म्हणतंय नाही परमेश्वर हा देव आहे, तिथं असं म्हणतंय परमेश्वर हाच देव आहे, म्हणजे तो एकमेव परमेश्वर आहे. आणि प्रेरणा, जेव्हा परमेश्वर असा शब्द प्रयोग केला जातो, जेव्हा देव असं म्हटलं जातं, तेव्हा तिथे सामर्थ्य दिसत आहे. परमेश्वर हाच देव आहे म्हणजे आमचा परमेश्वर जो आहे त्याच्या ठाई सामर्थ्य आहे. खरं तर आमच्या परमेश्वराच्या ठाई काय गोष्टी आहेत हे जर पाहू गेलो तर मला असं वाटतं की परमेश्वराच्या ठाई सामर्थ्य आहे, परमेश्वराच्या ठाई ज्ञान आहे आणि परमेश्वराच्या ठाई
चांगुलपणा आहे, नाही का? प्रियानो, जर आम्ही स्तोत्राच्या 147 स्तोत्राच्या 5व्या वचनामध्ये जर वाचलं, स्तोत्रसहित 147 आणि तिचं 5वं वचन असं म्हणतं, आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे. आमचा प्रभू कसा आहे तर असं म्हटलंय, आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे. इथे म्हटलंय त्याची बुद्धी अमर्याद आहे. म्हणून तो परमेश्वर आहे, म्हणून तो देव आहे. काय आहे तो? प्रेरणा असं म्हटलंय महासमर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट असं म्हटलंय तो बुद्धीनं, नाही का, ऍक्च्युली बुद्धी सामर्थ्यानं भरलेला आहे. तो बुद्धी, त्याची बुद्धी असं म्हणते अमर्याद अशी आहे. प्रेरणा आम्हाला त्या ठिकाणी असं जर इंग्लिशमध्ये जर वाचायला गेलं तर त्या ठिकाणी खूप छान संदर्भ दिलाय. इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, ग्रेट इज अवर लॉर्ड अँड अबंडंट इन पॉवर. कसा आहे तो? तिथे म्हटलंय अबंडंट इन पॉवर, मीन्स तो विपुल असा आहे. त्याचं जे काही सामर्थ्य आहे ते विपुल असं आहे. आणि पुढे असं म्हटलंय हिज अंडरस्टँडिंग इज बियॉन्ड मेजर. अमर्याद आहे. कारण आमचा परमेश्वर महासमर्थ, बुद्धी व सामर्थ्यानं भरलेला आहे. प्रेरणा तो परमेश्वर देव आहे, तोच परमेश्वर देव आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा दुसरा मुद्दा मला असं बघायला मिळतं, तो न बदलणारा परमेश्वर आहे. जर आम्ही मलाखीच्या पुस्तकामध्ये आलो, 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये वाचलं तर असं म्हटलेलं आहे, कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे, म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाही. काय शब्द प्रयोग आहे? मी परमेश्वर बदलणारा नाही. प्रेरणा आमचा परमेश्वर न बदलणारा. पहिला मुद्दा आम्ही बघितला तो महासमर्थ व बुद्धिवान देव आहे, ज्ञानानं भरलेला देव आहे. तर दुसरा संदर्भ आम्हाला बघायला मिळतो, तो न बदलणारा देव. जगातले जे काही देव आहेत प्रियानो, त्यांची रूप आणि त्यांची स्वरूप बदलतात, परंतु आमचा देव असा आहे की जो न बदलणारा देव. आमच्या देवाविषयी असं म्हटलेलं आहे, तो स्वतः बदलत नाही. प्रियानो तो आदी आणि अंत आहे, तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तसाच आहे. ही गोष्ट कोणतीही योजना देखील बदलत नाही, न बदलणारा परमेश्वर आहे. प्रियानो त्याच्याविषयी म्हणतात तो चांगला आहे. आमचा परमेश्वर कसा आहे, नाही का? स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो असं म्हणतो, जो त्याचवर भाव ठेवितो तो मनुष्य. खर तर जो परमेश्वराला आपला भाव विषय बनवतो तो मनुष्य नाही. जेव्हा आम्ही असं म्हणतो ना की तो आमचा परमेश्वर जो आहे तो देव आहे, प्रेरणो आम्हाला असं म्हणता येईल की तो आमचा भाव विषय आहे. आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की तो आमचा भाव विषय आहे. आणि प्रेरणा त्यामुळेच आम्हाला धन्य असं म्हटलेलं आहे. पहिला मुद्दा आपण पाहिला, परमेश्वर हाच देव आहे. याचा अर्थ असा आहे, परमेश्वरा व्यतिरिक्त दुसरा देव नाही. एकच देव ज्याला परमेश्वर असं म्हटलेलं आहे, जो आमचा देव आहे. मी असं म्हणेल की तो देव आहे, तो आमचा देव आहे, तो एकमेव देव आहे, तो आमचा देव आहे. प्रियानो दुसरा संदर्भ त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या ओळीमध्ये असं वाचतो, तिथे असं म्हटलंय त्यानेच आम्हास उत्पन्न केले. काय आहे? त्या परमेश्वराने, जो परमेश्वर देव आहे त्याने आम्हाला उत्पन्न केलं. दुसरं सत्य आम्ही बघत आहोत, तो परमेश्वर आहे, तो देव आहे. त्याच परमेश्वर देवानं आम्हाला उत्पन्न केलं. याचा अर्थ असा आहे की तो निर्माता आहे. का देव आहे? का त्याचं स्तवन करावं? का त्याचा जय जयकार करावा? प्रेरणकरण आहे की तो देव आहे. दुसरी गोष्ट असं पाहतो की तो निर्माण करता आहे. प्रेरणा जेव्हा निर्माता असा शब्द प्रयोग केला जातो, आम्हाला इर्मयाच्या पुस्तकामध्ये 32व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये असं म्हटलं आहे. इर्मयाचं पुस्तक 32वा अध्याय आणि 17वं वचन असं म्हणतं, आहा प्रभू परमेश्वरा, पहा तू आपल्या महासामर्थ्याने, आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तुला अवघड असे काही नाही. प्रेरणा असं म्हटलं की त्यानं आपल्या महासामर्थ्याने, आपल्या उभारलेल्या बाहूनं असं म्हटलंय की त्यानं पृथ्वी, आकाश आणि पृथ्वी. तो निर्माता आहे. देव कोण असावा? प्रेरणो जगामध्ये परिस्थिती अशी आहे, जे मनुष्यानं आपल्या हातानं घडवलेलं आहे ते त्यांना देव म्हणतात, परंतु आमच्या विषयी अगदी विरुद्ध असं आहे.
आम्ही ज्यानं आम्हाला घडिलं त्याला देव म्हणतो. ज्यानं विश्वाची निर्मिती केली तो देव. ज्यानं आम्हाला निर्माण केलं तो देव. आमच्या विषयी आम्ही असं म्हणूया, त्यानं आम्हाला निर्माण केलं या शब्दाच्या पुढे जाऊन मी असं म्हणतो, त्यानं आम्हाला घडिलं. तो आमचा निर्माण करता आहे, तो आमचा घडण करता. आणि प्रियानो, जर आम्ही आणखीन पुढे गेलो तर 2 कोरिंथ 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आम्ही असं वाचतो, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. त्यानं आम्ही नुसती निर्मिती नाही, आम्ही फक्त त्या ठिकाणी परमेश्वराचं क्रिएशन नाही, प्रेरणा आम्ही त्याची नवी उत्पत्ती आहोत. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. प्रेरणा त्यानं आम्हाला नवी उत्पत्ती बनवलं आणि म्हणून आम्ही त्याचा जय शिकार. 3रं सत्य आम्ही बघणार आहोत. आणि 3रं सत्य आम्हाला असं सांगतंय की आम्ही त्याचेच आहोत. 3ऱ्या वचनामध्ये 3रा संदर्भ आम्हाला असं पाहायला मिळतो. तिथं असा शब्दप्रयोग आहे, आम्ही त्याचेच आहोत. प्रेरणा, हा जो काही शब्दप्रयोग आहे ना तो खूप छान आहे. जसं आम्ही पहिल्या ओळीत असं बघितलं की परमेश्वर हाच देव आहे, म्हणजे च लावलेला आहे. इथे शब्दप्रयोग आहे, आम्ही त्याचेच आहोत. याचा अर्थ असा आहे, आम्ही दुसऱ्यांचे नाही. याचा अर्थ आम्ही फक्त परमेश्वराचे आहोत, आम्ही इतर कोणाचे. प्रेरणा, जर आम्ही त्याचे आहोत तर त्याचा अर्थ असा होतो, तो आमचा मालक आहे. प्रेरणा, तो आमचा मालक आहे. जरा तो आमचा मालक आहे तर खरोखर आम्ही त्याची संपत्ती आहोत, नाही का? आम्ही त्याची काय आहोत? संपत्ती आहोत. प्रेरणा, जेव्हा आम्ही 1 पेत्र याचा 1ला अध्याय आणि 18 आणि 19 या वचनामध्ये वाचतो तेव्हा आम्हाला असं बघायला मिळतं, कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपये अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, शब्दप्रयोग आहे, तर निष्कलंक व निर्दोष असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. मुक्त होणे म्हणजे काय? पूर्वीच्या काळी गुलामगिरी होती, आणि जेव्हा एखाद्याला गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल तेव्हा त्याची किंमत भरून द्यावी लागायची. त्याची खंडणी म्हणा, त्याची किंमत म्हणा, त्याचं मोल त्या ठिकाणी भरून द्यावं लागत होतं. आणि आम्हाला असं बघायला मिळतं की त्यानं आपल्या रक्ताचं मोल दिलं आहे, आम्हाला मुक्त केलं आहे. तर प्रियानं, आम्ही जेव्हा 1 कोरिंथ 6वा अध्याय 19-20 मध्ये येतो तेव्हा आम्हाला असं बघायला मिळतं, तिथे अगदी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? मी शेवटचा भाग वाचतो. आणि तुम्ही आपले नव्हा, काय शब्दप्रयोग आहे? आणि तुम्ही आपले नव्हा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव. प्रेरणा, किती स्पष्ट आहे. आम्ही आमचे नाही आहोत, आम्ही आमच्या स्वतःचे नाही आहोत, आम्ही त्याचे आहोत. किती शब्दप्रयोग आहे? आम्ही त्याचेच आहोत, म्हणजे आम्ही त्याची संपत्ती आहोत आणि तो आमचा मालक आहे. जर आम्हाला असं म्हटलं तर की आम्ही त्याची संपत्ती आहोत, म्हणून त्याच्या संपत्तीचा गैरउपयोग करण्याचा अधिकार आम्हाला नाही. मी तर जर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर अगदी स्पष्ट शब्दात म्हणता येईल, वी कांट यूज ऑर मिसयूज गॉड्स प्रॉपर्टी ॲज वी विश. आम्ही आमच्या परमेश्वराची संपत्ती, म्हणजे आम्ही परमेश्वराची संपत्ती आहोत, आमचं शरीर असो, आम्ही असो, प्रेरणा, हे आम्ही त्याची प्रॉपर्टी आहोत, आम्ही त्याची संपत्ती आहोत. वी कॅनॉट मिसयूज इट ऑर वी कॅनॉट यूज इट अकॉर्डिंग टू आवर विश. आम्ही आमच्या इच्छेनं आम्ही त्याचा उपयोग करू शकत नाही, किंवा इच्छेने आम्ही त्याचा गैरउपयोग करू शकत. 4था मुद्दा आम्हाला बघायचा आहे. आता तिथे असं म्हटलं आहे, आम्ही त्याची प्रजा आहोत. आम्ही आता बघितलं की आम्ही त्याचेच आहोत, याचा अर्थ तो आमचा मालक आहे. आता आम्ही असं वाचतो की आम्ही त्याची प्रजा आहोत, याचा अर्थ तो आमचा राजा आहे. किती छान आहे. प्रेरणा, आम्ही त्याच्या मालकीचे आहोत. आता असं म्हटलंय, आम्ही त्याची प्रजा आहोत, तो आमचा राजा आहे, नाही का? अनुवादाचं पुस्तक 7वा अध्याय 6 आणि 7व्या वचनामध्ये उल्लेख आहे, अनुवादाचं पुस्तक. कारण
तू आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहेस. या अखिल पृथ्वीवरील देशांतील लोकांतून तुझा देव परमेश्वर याने तुला निवडून घेतले आहे, ते यासाठी की तू त्याची खास प्रजा व्हावे. परमेश्वराने तुम्हावर प्रेम करून तुम्हास निवडिले, याचे कारण तुम्ही संख्येने बहुत म्हणून नव्हे, उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने अल्प होता. काय सांगितलेलं आहे? प्रियाने एक स्पष्ट संदर्भ दिलेला आहे. तुम्ही त्याची प्रजा कसे झालात, त्याने तुम्हाला निवडून घेतलं. प्रियाने आम्ही त्याची प्रजा का आणि कसे झालो आहोत? परमेश्वराने आम्हाला निवडून घेतलेला. हो, परमेश्वर आमचा राजा आहे, त्यानं आम्हाला निवडून घेतलेलं आहे, नाही का? आम्ही पुढे जातो आणि त्या ठिकाणी एक छानसा संदर्भ वाचतो. दुसरे शमूएलाचा 27वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुझ्या इस्रायल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्रायला सोडविण्यास तू गेलास. आपले नाव केले, त्यांच्यासाठी महत्कृत्य केले, असे करावयास कोणत्या राष्ट्राचा देव दिला? त्यानं किती छान प्रश्न विचारलाय. आपल्या या इस्रायल प्रजेला, लोकांना आपली प्रजा बनविण्यासाठी तू स्वतः गेलास. आणि तिथे प्रश्न विचारलाय, असा कोणता देव आहे ज्यानं असं केलं? मुळे देवच नाहीत, तेव्हा असं कोणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तो एकमेव परमेश्वर, ज्याचे आम्ही आहोत, जो आमचा मालक आहे, ज्याचे आम्ही प्रजा आहोत आणि तो आमचा राजा आहे. प्रेरणा त्यानं आम्हाला आपली प्रजा व्हावं म्हणून निवडून घेतलेला आहे. आम्ही त्याची निवडलेली प्रजा आहोत. नव्या करारात सुद्धा आमच्या विषयी उल्लेख आहे, नाही का? प्रेरणा आम्हाला असं बघायला मिळतं की जर आम्ही जखर्याचं पुस्तक 2 अध्याय 12व्या वचनामध्ये आमच्या विषयी त्या ठिकाणी असा संदर्भ दिला गेला. तिथे म्हटलं गेलं, त्या दिवसात बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील. प्रेरणा त्यांपैकीच आम्ही. एफेसकराच्या पत्रामध्ये तर स्पष्ट म्हटलंय, आम्ही खरेहीत इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन, देवविरहित असे होतो. प्रेरणा आम्ही जे पूर्वी दूर होतो ते आम्ही आता जवळ आलो. आम्ही आता ख्रिस्ताच्या ठाई त्याच्या जवळचे झालो. आणि शेवटचा संदर्भ तर किती छान आहे पहा. तिथेच म्हटलंय, तर ह्यावरून तुम्ही आतापासून परखे व उपरी नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. तिथे म्हटलंय पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक. याचा अर्थ असा आहे, पवित्र जनांच्या बरोबरीची प्रजा. आम्ही नागरिक आहोत, आम्ही देवाच्या राज्याची प्रजा आहोत. फ्रेंड, ते स्वर्गीय राज्य, ज्या राज्यामध्ये प्रभू आम्हाला घेऊन जाईल आणि तिथे त्या राज्याचे प्रजाजन म्हणून आम्ही राहू. फ्रेंड, किती अभिमान वाटेल. आम्ही या भारत देशाचे असल्याचा आम्हाला जो अभिमान वाटतो, त्याच्या काही अधिक पटीने आम्हाला हा अभिमान आहे की आम्ही स्वर्गीय देशाचे नागरिक आहोत. आणि प्रेरणा आम्हाला ते नागरिक बनण्यासाठी परमेश्वरानं फार पूर्वीच निवडून ठेवलं होतं. असं म्हटलंय, जगाच्या स्थापनेपूर्वीच तर आम्हाला निवडून ठेवलं. प्रेरणो, आम्ही त्याची प्रजा, तो आमचा राजा. 5वा मुद्दा असा आहे, आम्ही त्याच्या करुणातील कळप आहोत. काय शब्द प्रयोग आहे? त्याच्या करुणातील कळप. प्रेरणा, जर आम्ही त्याच्या करुणातील कळप आहोत तर स्पष्टच आहे, तो आमचा मेंढपाळ. आणि प्रेरणो, असा मेंढपाळ जो श्रेष्ठ मेंढपाळ आहे, नाही का? दावीद किती अभिमानाने सांगतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. कसा मेंढपाळ आहे की जो मला काही उणं पडत होत नाही. ओ, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. प्रेरणा, जेव्हा आम्ही त्या ख्रिस्ताबद्दल वाचतो तो स्वतःबद्दल म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे. आणि प्रियानं, उत्तम मेंढपाळ काय करतो? तो म्हणतो की उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी आपला प्राण देतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी स्वतःचा प्राण दिला. प्रेरणा, आम्ही परमेश्वराच्या नावाने धन्यवाद देऊ. त्याचं असं म्हणणं आहे, तो असं म्हणाला की या मेंढवाड्यातली नवत, नाही का,
अशी इतरही मेंढरं आहेत, मी ती आणीन. त्यानं आम्ही त्याच्या मेंढपाळातले नव्हतो, पण त्यानं आपल्या मेंढपाळात आम्हाला आणलं. तो आमचा मेंढपाळ झाला. त्यानं आम्ही प्रभूच्या नावाने धन्यवाद दिले. आज आम्ही ज्या गोष्टी बघितल्या त्या, तो देव आहे, तो आमचा भाव विषय आहे, जो समर्थ आहे, जो चांगला आहे, जो ज्ञानानं भरलेला. त्यानं आम्ही बघितलं की तो निर्माता आहे, मी त्याची निर्मिती आहे, मी त्याची हस्तकृती आहे, मी असं म्हणेल मी त्याची नवी उत्पत्ती आहे. त्यानं आम्ही असं बघितलं की तो मालक आहे, कारण त्यानं आम्हाला मोलानं विकत घेतलंय. त्या ठिकाणी स्तोत्र करता होता आम्ही त्याचेच आहोत. तो आमचा मालक, आम्ही त्याची संपत्ती. त्यानं तो असं म्हणतो की तुम्ही माझी प्रजा आहात, तो आमचा राजा आहे. आणि तो असं म्हणतो की तुम्ही माझी मेंढरं आहात, मी तुमचा मेंढपाळ आहे. आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया अशा या महान प्रभू प्रियानो. परमेश्वर देव त्याचा जय जयकार का करायचा, आम्हाला त्या ठिकाणी देवाच्या वचनातून बघायला. आज आम्ही जय जयकार करूया आणि त्याला त्याच्या या 5 सत्यांबद्दल गौरव देऊया. या गोष्टी समजण्यास आणि त्यावर अधिक वर्णन करण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करो.